नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट तयार होणारं मायक्रोवेव्ह मध्ये अगदी 15 मिनिटात चिकन तंदूर कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. तर करायला अगदी सोपं आहे. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही हे चिकन तंदूर मायक्रोवेव्ह मध्ये करू शकता. तर मायक्रोवेव्ह मध्ये कोणत्या मोड वरती मायक्रोवेव्ह सेट करायचं किंवा किती टायमिंग लावायचं अगदी डिटेल मध्ये हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे तुम्हाला चिकन तंदूर करायला किंवा फिश फ्राय करायला किंवा इतर काही करायला अगदी सोपं जाईल. तर आज आपण चिकन तंदूर करतोय. तर एकदम सोपी रेसिपी आहे. डिटेलमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवलेली आहे आणि झटपट होणारी आहे. काही मिनिटांमध्ये हे मस्त कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून मऊ असं हे चिकन तंदूर तयार होतं. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तंदुरी चिकन करण्यासाठी सुरुवातीला आपण साहित्य पाहूया. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि 2 चमचे आपल्याला दही लागणार आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 लिंबू, थोडीशी हळद, 1 चमचा धने जिरे पावडर आणि 1 चमचा तंदुरी मसाला आणि आलं लसूण कोथिंबीरची 1 मोठा चमचा पेस्ट घेतलेली आहे. तर आता आपल्याला या चिकनला सगळे मसाले लावून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी चिकन सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. यामध्ये आपण सुरुवातीला लिंबू पिळून घेऊयात. तर इथे मी हे छोटं लिंबू आहे म्हणून 1 घेते. मोठं असेल तर अर्ध लिंबू पुरेसं होईल, कारण दही घालतोय त्यामुळे चिकन जास्त आंबट होईल. त्यासाठी इथे मी 2 चमचे दही घालते आहे. दही आंबट नसावं, नॉर्मल फ्रेश दही असावं. चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे. ही इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली, त्यामुळे रंग सुद्धा खूप छान येतो आणि चव सुद्धा खूप छान लागते. थोडीशी हळद आणि भरपूर आलं लसूण पेस्ट, तंदुरी मसाला आणि धने जिऱ्याची पूड घेतलेली आहे. हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं, नंतर व्यवस्थित हाताने हे हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. प्रत्येक पीसला हा सगळा मसाला लागला पाहिजे. अशा पद्धतीने सगळा मसाला व्यवस्थित याला लावून घेतलेला आहे. त्याच्यावरती झाकण ठेवून आता आपण हे फ्रीज मध्ये ठेवणार आहोत. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर 2 तास ठेवा, कमी वेळ असेल तर 1 तास पुरेसा होतो. तर हे मॅरिनेट करून 1 तास झालेला आहे. तर इथे मी ही छोटी जाळी घेतली, कारण ही जी खालची प्लेट आहे ती सुद्धा उंच आहे, त्यामुळे मी छोटी घेतली. तुमच्याकडे बिना पायाची जर प्लेट असेल तर त्याच्यावरती मोठं रॅक ठेवायचं आहे. हे मी छोटं ठेवलेलं आहे. तर याच्यावरती आपण हे चिकन ठेवूयात. तर व्यवस्थित या रॅकवरती आपल्याला हे चिकन ठेवायचं आहे. इथे मी हे छोटे छोटे पीस घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठे पीस घेऊ शकता, कारण चिकन बनवायचं होतं त्यामुळे हे आणलं. पण परत मुलींचा बेत झाला की चिकन तंदूर बनवूया, म्हणून परत आम्ही चिकन तंदूर तयार केलं. तर इथं व्यवस्थित आपलं हे तयार झालेलं आहे. इथे मी मायक्रोवेव्ह सुरू केलाय आणि आता स्टॉपचं बटन सुरुवातीला दाबायचं आहे, नंतर ग्रिलचं दाबायचं आहे. ग्रिल मध्ये 3 ऑप्शन असतात, C1 C2. तर C2 ला आपल्याला हे सेट करायचं आहे. तर इथे मी 15 मिनिटांचं टायमिंग लावलेलं आहे. 15 मिनिटांमध्ये चिकन आपलं छान शिजतं. तर यामध्ये आता हे चिकन आपल्याला ही प्लेट अशीच ठेवायची आहे आणि आता आपल्याला हा मायक्रोवेव्ह बंद करायचा आहे आणि स्टार्टचं बटन दाबायचं आहे आणि इथे आपलं हे ग्रिल व्हायला सुरू झालं. तर ग्रिल मायक्रो हे दोन्ही ऑप्शन आहेत. तर ते आपण C1 C2 दाबलं. C1 मध्ये 40% शिजतं आणि 40% रोस्ट होतं. C2 मध्ये 40% शिजतं आणि 60% रोस्ट होतं. त्यासाठी C2 आपल्याला दाबायचं आहे. तर इथे 15 मिनिटाचं टायमिंग लावलं होतं, तर जवळजवळ 7 मिनिटे झालेली आहेत. आता आपल्याला हे दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे. तर इथे मी हे रॅक बाजूला काढलंय. आता आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊयात.
तर सुरुवातीला मी तेल लावलं नव्हतं. आता आपण तेल थोडंसं लावून घेऊया, त्यामुळे चांगलं वरून क्रिस्पी होतं चिकन. त्यासाठी आपल्याला वरून तेल लावून घ्यायचं आहे. सगळ्या चिकनला तेल लावून झाल्यानंतर परत आपण मायक्रोवेव्ह मध्ये ठेवतोय आणि परत स्टार्ट करतोय. म्हणजे राहिलेले 7 मिनिटे परत हे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मायक्रोवेव्ह मध्ये मस्त असं क्रिस्पी चिकन आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय एकदम आतून छान शिजलेलं आहे आणि वरून छान क्रिस्पी झालेलं आहे. अशा पद्धतीने झटपट 15 मिनिटांमध्ये मायक्रोवेव्ह मध्ये हे चिकन तंदूर तुम्ही बनवू शकता. चिकन रोस्ट तयार करू शकता. एकदम मस्त आणि सोप्या रेसिपी आहेत. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. एकदम क्रिस्पी असं चिकन तयार होतं, झटपट होतं. मुलांना तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच बनवून देऊ शकता. तर आजची आपली ही चिकन तंदूरची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.